कणच घालते. हा अरे यश, तू कधी आलास? तुमचं वॉशिंग मशीन आणि मी एकत्र आलो. काकू मी निघू, काम आहे मला. हो स्वयंपाक करायचा घरी. हो हो. चल बेळा, तुझी घे बॅग घे. गुड कॉंग्रॅच्युलेशन. गर्ल. ठीक. चल 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 पटपट. चल ये बेळा. हे घे. तुम्हाला भेटायला आलायस ना? ऑफकोर्स तुझ्यासाठीच आलोय मी. यात माझ्यासाठी खाऊन लाय का? नाही ग, सॉरी मी विसरलो. पण एक काम कर, तू आईला सांग हा डबा ठेवून घ्यायला, म्हणजे उद्या याच्यात खाऊ भरून घेऊन येईन मी, है ना? परी, हा डबा घेऊ नकोस. मी म्हटलं होतं ना, आई तिचा डबा सोडणार नाही. सकाळपासून 1000 वेळा सांगून झालंय तुला की हा माझा डबा नाही, मी हा डबा घेणार नाही. आता मला यावर काय ऐकायचं नाही. बरं, आता आलायस ना तर जेवून जा. जोपर्यंत तुझी बायको येत नाही तोपर्यंत तुझ्या जेवणाचं मलाच बघायचं. किती वेळा असंच बाहेरचं खाशील. शेफालीची आई. अरे देवा, आता काकू पुन्हा शेफालीसाठी मुलगा शोधला की नाही विचारतील. हा काकू बोला, कसे आहात? शेफालीसाठी मुलगा ना? हो पाहिला ना, माझ्या समोरच उभा आहे. काकू शेफालीसाठी एकदम परफेक्ट आहे, करेक्ट आहे मुलगा. दाखवू तुम्हाला? काकू बघा, माझ्या समोरच आहे तो. हा बघा काकू, तुम्हाला दिसतोय का तो? हा बघा, तुम्हाला दिसतोय का? अरे हे बघा काकू, काकू, अरे मागणं बघा, मागणं. आता थांबा. अरे उशी तरी खाली कर, दिसू तर दे काकूला चेहरा. 1 मिनिट, तुम्हाला नीट चेहरा दिसेल त्याचा. थांबा, थांबा, दाखवते. नेहा प्लीज यार. सॉरी, गंमत केली. ओके, निघतो मी. अरे जेवून जा ना. परत येईन काहीतरी जेवायला. हा डबा मी इकडेच ठेवून जातोय. यश, नेहा प्लीज हा डबा ठेव. हे बघ, तुझा डबा मी शोधून आणून देईन तुला, पण तोपर्यंत हा डबा ठेवून दे ना प्लीज. एका अटीवर ठेवेल. काय अट? तू शेफालीच्या आईला भेटायला तयार हो, मग ठेवते हा डबा. गॉड, अरे नेक्स्ट टाइम नक्की खाऊ आणेन तुझ्यासाठी. ओके, बाय बाय. काय गाई? मी पळापळ करते तेव्हा तुम्हाला ओरडते, आणि आता तू फ्रेंड बरोबर पळापळ करत होती, त्याचं काय ग? सॉरी ग लाडूबाई, आता पुन्हा असं नाही करणार. चल आता अभ्यासाला बस, मला खूप काम येतात. तुला कळलं की नाही, आमच्याकडे नवीन वॉशिंग मशीन आलं, बघितलं? अरे वा. अच्छा. काय यश, निघालास? हो. येत जा अधून मधून, बरं वाटतं. छे. आणि मशीनसाठी कॉंग्रॅच्युलेशन. हो, थँक्यू. छान आहे. छान आहे म्हणजे? अरे आमच्या मुलीनं आणलंय ना ते, आणि आमची पोरगी आहेच भारी. हा. ओके. ये हो. ये. अरे काय डबेवाल्याने डबा घेतला नाही परत? काय झालं यश, तू असा सायलेंट मोडवर का गेलाय? हे तिने झापलं तुला परत? मला सांग समीर,
घरात एखादी वस्तू येणं ही खूप मोठी गोष्ट असते का रे? हा पण म्हणजे नेमका विषय काय मला काही कळलं नाही. नेहानी तिच्या शेजारच्या काका काकूंसाठी एक वॉशिंग मशीन विकत घेतलं. वा काय कमाल आहे. फारच दिलदार आहे डबेवाली. मग इकडे कशाला एका छोट्या डब्यासाठी रडायचं. एक वॉशिंग मशीन आलं यार त्यांच्या घरामध्ये. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आपले कपडे कोण धुतं, कुठे धुतं, कधी इस्त्री होतात, कसे वाळवले जातात, कोण इस्त्री करतं, कोण कपाटात ठेवतं, वी हॅव नो क्लू. मी जेव्हा जेव्हा इथे येतो ना मी सरप्राईज होतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती आनंद शोधतात यार लोक. मला खायला नकोय. मला बर्गर पाहिजे. मला पिझ्झा पाहिजे. हा फोन पण जुना झालाय. हा पण मला नकोय. मला पिझ्झा बर्गर पाहिजे. अरे पुष्कराज काय चाललंय? हे फूड आहे, फूड. अन्न आहे ते खाण्यासाठी. टाकतोच काय ते? मिसेस अग्रवाल, मी तुम्हाला नंतर फोन करते. ओके? अरे हा मोबाईल फेकून द्यायची गोष्ट आहे का ती? काय करतोयस तू? तुला काय कळतंय का काही? काका मी बोलतो त्याशी. जाऊ दे रे, लहान आहे तो. मी समजावेन त्याला. त्याला काय समजावून सांगणार आहेस तू? त्याला कळणार आहे का काही? हा अरे खाऊन खाऊन माजलाय तो. त्या सगळं फुकट मिळतं ना आणि खूप चिक्कार मिळते म्हणून किंमत नाही राहिलेली त्याला. झिरो किंमत आहे. झिरो. कोण बोलताय हे? हा म्हणजे ज्याची स्वतःची किंमत शून्य आहे त्याने तरी इतरांना किमतीवरून लेक्चर देऊ नये. हे बघ एक मिनिट तू. एक मिनिट यश, एक मिनिट. मी तुझ्यासाठी पिझ्झा ऑर्डर करते. ओके? पिझ्झा काय? विश्वजीत, हा माझ्या मुलाशी असं वागण्याची हिंमतच कशी झाली तुझी? काय समजतोस काय तू स्वतःला? आणि काय खटकते तुला त्यातलं? त्याची वागण्याची पद्धत. कसं वागायचं हे आता तुझ्याकडून शिकायचं का आम्ही? अच्छा. हे बघ विश्वजित, आमच्या मुलाचे सगळे खर्च आम्ही करतो. त्यामुळे आम्ही दिलेल्या वस्तूचं त्याने काय करायचं, त्या कशा वापरायच्या हे तो ठरवेल. तू सांगायची गरज नाहीये. आणि असे एक नाही 50 मोबाईल ओवाळून टाकली मी त्याच्यावरून. एक मिनिट. हे असंच दारू पिऊन यायचं आणि असे तमाशे करायचे एवढंच येतं तुला. नाही एक मिनिट बोलू दे ना. बोलू दे. झालं बोलायचं अजून काही आहे शिल्लक? माझी तुझी रेशीम गाठ.